येत्या 28 जुलै सोमवार रोजी सकाळी 8 वाजता पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली। ही बैठक सकाळी 11 वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परभणी येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत यात्रेच्या संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यात्रेचा मार्ग पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे। ओंकारेश्वर मंदिर, श्री क्षेत्र तीर्थधारा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, नारायण चाळ, गांधी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिराजवळून मार्गक्रमण करत श्री बेलेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करून यात्रेचा समारोप करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्व परभणीकर आणि सर्व शिवभक्त हे कावड यात्रेचं आयोजन करत असतात आणि त्या कावड यात्रेच्या अनुषंगानं आज सर्व शिवप्रेमींनी या ठिकाणी नियोजनाची बैठक आयोजित केलेली होती। त्या अनुषंगानं येणाऱ्या 28 तारखेला सोमवारी सकाळी 8 वाजता आपलं पावन असं तीर्थक्षेत्र त्रिधारा देवस्थान या ठिकाणाहून ही कावड यात्रा निघणार आहे आणि आपलं पारदेश्वर मंदिर आणि त्यासोबतच बेळजाळीच्या महादेवापर्यंत या ठिकाणी ही कावड यात्रा त्या ठिकाणी समाप्त होणार आहे। राहुल धबाले, जनशक्ती, परभणी।